ती किशोर माळी गाव नाडोद जय माता दी महिला बचत गटातील मी सदस्य आहे आणि अनेक सामाजिक कार्यांमध्ये मी कार्यरत आहे। बचत गटाच्या माध्यमातून ह्या भरड धान्याच्या मशिनरी मला देण्यात आलेल्या आहेत। मागे मशिनरी बघू शकतात। ह्या मशिनरी 6 लाख रुपयात मला देण्यात आलेल्या आहेत। 6 लाख रुपये हे माझ्या बचत गटाच्या अकाउंटमधून वेंडराच्या अकाउंटला अधिकाऱ्यांच्या संगमताने हे पाठवले गेलेले आहेत। याची एंट्री आहे। तसेच 30,000 रुपये आमच्याकडनं कॅश पेमेंटमध्ये घेतलेले आहेत। विश्वर पाटील आणि लोकेश सोनवणे यांनी असे 6,30,000च्या या मशिनरी आहेत। या मशिनरीवर उद्योग उभारणीसाठी हे मशिनरी आम्हाला दिले गेलेल्या होत्या। अशा अनेक युनिट हे उद्योग उभारणीसाठी होते। यांच्याकडनं उद्योग तर झालेच नाही। वर्षभर 2 वर्ष या मशिनरी जोडल्या गेल्या नाही आणि आता जोडूनही या मशिनरी कुठल्याच कामाच्या नाही हे निदर्शनात आल्यास आम्ही जेव्हा कंप्लेंट केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या वेगवेगळ्या प्रकाराने छळ करायला सुरुवात केली। आमच्या बदनाम्या केल्या। गावोगाव जाऊन महिलांना धमकावलं। महिलांना तुमचे गट ब्लॅक लिस्टेड टाकू असं केलं आणि आता जेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं म्हणून आमचं मागील आंदोलन थांबवण्यात आलं। आम्ही 15 दिवस आंदोलन स्थगित केलं होतं आणि 15 दिवसात गुन्हे दाखल होतील या अपेक्षेने आम्ही थांबलो आणि आता त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाल्याने परत त्यांनी गुन्ह्यांना सुरुवात केली। विश्वनाथ गावात त्या मशिनरी त्यांनी परस्पर 1.5 लाखामध्ये दुसऱ्या संबंधित गटाला विकून टाकलेल्या आहेत। हे कायदेशीररित्या बरोबर आहे का हे मला शासनाला विचारायचं आहे। 1.5 लाखाचा चेक देऊन जिथं तक्रारदार महिला उपस्थित नव्हत्या, कुठलाही ठराव नाही, लेखी प्रूफ नाही, काहीच नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही आणि 1.5 लाखाचा चेक दुसऱ्या संबंधित गटाकडनं करून घेतला। पण नेमकं हे चेक देण्यासाठी कोणी सांगितलं? मग या अधिकाऱ्यांची त्याच्यात काय भूमिका होती याच्यावर पण आमचा प्रश्नचिन्ह आहे। हे सगळ्यांवर चौकशी करून आम्ही जे प्रेस नोटमध्ये असेल किंवा आमच्या तक्रारीमध्ये जे आम्ही तक्रार केलेली आहे त्याची सगळ्यांची चौकशी करून आणि चौकशी ही सक्षम अधिकाऱ्यांकडनं जिल्हास्तरीय न होता राज्यस्तरीय किंवा इतर जिल्ह्यातून समिती गठीत करून आणि ही निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हा अहवाल सगळं सार्वजनिक अहवाल व्हावा अशी आमची मागणी आहे। हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं बिऱ्हाड आंदोलन हे सुरूच राहणार आहे। शासनाने ग्रामीण भागातील ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या उन्नतीसाठी काही योजना या ठिकाणी निर्माण केल्या। त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आणि कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून उमेदच्या अनुषंगाने मानव विकास यंत्रणा ही एक योजना या ठिकाणी निर्माण केलेली होती आणि त्या योजनेमध्ये वन कॉन्ट्रिब्युशन 6,30,000 रुपयाचं मशीन देऊन महिलांचं त्या ठिकाणी उन्नती व्हायला पाहिजे अशा प्रकारची सरकारची ही योजना होती। परंतु या योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उद्धव धारणे, ईश्वर पाटील, लोकेश सोनवणे, वर्षा हिरे आणि पगारे मॅडम यांच्या संगनमताने आणि यांना अजून अधिकारी आणि ज्याने कंपनीतून जी मशीन दिलेली तुम्ही पाहू शकतात, ही जी मशीन आहे या मशीनसाठी सरकारने त्या योजनेमध्ये 6,30,000 रुपये दिलेले होते। त्याचं वन कॉन्ट्रिब्युशन होतं ते वन कॉन्ट्रिब्युशन महिलांनी जशा तशा पद्धतीने ते वन कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि आपला स्वतःचा उद्योग त्या ठिकाणी चालू व्हावा यासाठी वन कॉन्ट्रिब्युशन भरून त्या मशिनी मागवल्या। परंतु या मशिनी जर बाहेर आपण त्याची किंमत जर बघितली, आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच मशिनींची किंमत बघितलेली, ती मशीन 1,20,000 रुपयाची यांनी खरेदी केली। म्हणजे जो काही मालक होता, मशीनचा जो काही मालक होता, ज्या ठिकाणी ह्या मशिनी बनलेल्या आहेत तो वेंडर, याला संगनमत करून या ठिकाणी ही मशीन 1,30,000 रुपयाचीच त्यांनी खरेदी केली आणि या भगिनींना या ठिकाणी दिलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग झाला नाही, ते पडून राहिले आणि याचा संपूर्ण बोजा या महिलांवर या ठिकाणी पडलेला आहे। ही बाब ज्यावेळेस आमच्या निदर्शनामध्ये आल्यानंतर जवळजवळ 5 महिन्यापासून या गोष्टींचा पाठपुरावा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी असतील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच पद्धतीने ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण विकास मंत्री यांच्यापर्यंत आम्ही तक्रारी दाखल केल्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला अजूनपर्यंत संबंधितांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाही। परंतु ज्यावेळेस यांना माहिती पडलं संबंधित जे भ्रष्टाचार करणारे अधिकारी, तर ते प्रत्येक गावाला जाऊन प्रत्येक महिलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आमच्याबद्दल बदनामी करत आहेत। तर या अनुषंगाने आज आम्ही दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 9 तारखेपासून आज क्रांती दिवस आहे, क्रांती घडवण्याचा दिवस आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे।